डिग्रजच्या कृष्णा किनारची वारी, पंढरीची वारी या ठिकाणी तुम्ही 2 भाग पाहिले. आज हा शेवटचा आणि तिसरा भाग आहे. तर या ठिकाणी गावाच्या मेन चौकात ही वारकरी जमलेले आहेत आणि आता या सर्वांना आपल्याला निरोप द्यायचा आहे, म्हणून या ठिकाणी सर्वजण आता चाललेले आहेत. या ठिकाणी तुळशी माळा घेऊन, डोक्यावर तुळस घेऊन सर्वजण भाविक भक्त हे पंढरीच्या दिशेने वारकरी निघाले आहेत आणि आपण त्यांना निरोप द्यायसाठी इथे आलेलो आहे. आणि डिग्रजच्या कृष्णा किनारी एका रस्त्यावरून हे सर्वजण जाणार आहेत. मी देखील त्याच्यामध्ये चालत आलो आहे. वारकऱ्यांचा पुढला प्रवास सुखाचा हो असा आपण त्यांना निरोप द्यायचा आहे. ज्या रोडला डिग्रजच्या कृष्णाकाठची पंचकल्याण पूजा भरली होती, तर त्याच रोडला ही वारकरी मंडळी सर्व त्याच रोडने जाणार आहेत पंढरपूरच्या दिशेला. आणि हे ट्रॅक्टर आणि ट्रॉली हे चाललेले आहेत सामानाचे. तर या ठिकाणी 3 ट्रॅक्टर आणि ट्रॉली आहेत. तर या ठिकाणी एक ट्रॉली ही सामानाची आहे आणि एक ट्रॉली ही पाण्याची आहे. तर अशा प्रकारे आता हे सामान घेऊन सर्वजण डिग्रजच्या कृष्णा किनारी ही कर्नाळला जाणारी वाट आहे. तर कर्नाळ मार्गे उपळावी या प्रकारे पुढे पुढे स्टॉप घेत सर्वजण जाणार आहेत आणि आपण त्यांना निरोप द्यायसाठी या रस्त्याला आलेलो आहे. या रस्त्याच्या शेवटी गेल्यानंतर आपण त्यांना निरोप द्यायचा आहे. सर्व शाळेची मुलं देखील आले आहेत निरोप देण्यासाठी आणि सर्व वारकरी भक्तांना एका ठिकाणी सर्वजण थांबणार आणि निरोप देणार किंवा काही किलोमीटर चालत जाणार, त्यांच्यासोबत 1, 2 किंवा 4 किलोमीटर चालत जाणार आणि तेथून त्यांना निरोप देणार. अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकाठी आपण वारकऱ्यांना निरोप द्यायसाठी जात आहोत. राणा देखील आलेला आहे त्या रस्त्याला. राणा गर्दी असेल तर जो राणा देखील त्यामध्ये असतो आणि मी थांबलो म्हणून तो पण थांबला आहे. मी चालल्यानंतर तो देखील माझ्या मागे मागे चालू लागला. तर डिग्रजच्या कृष्णाकाठची वारी याच्यामध्ये पहिल्या भागात तुम्ही पाहिलं की तयारी, दुसऱ्या भागात मिरवणूक आणि तिसऱ्या भागात निरोप. आता घोडा देखील या ठिकाणी थांबलेला आहे, कारण की इथेपर्यंतच मिरवणूक होती आणि याच्यानंतर आता पुढे हे वारकरी जे आहेत हे पंढरपूरच्या दिशेने हातात पताका घेऊन रवाना होत आहेत. आणि हे आपल्या गावचे ज्यांचा घोडा आहे पांढरा ते आहेत भोऱ्यांना, यांचाच घोडा आहे तो. आणि यांना देखील आपण वारकरी म्हणून ते देखील जाणार आहेत पंढरपूरच्या दिशेने. तर या ठिकाणी आता सर्वजण चाललेले आहेत आणि मी देखील या रस्त्याला उभारलेलो आहे. आणि 2-4 किलोमीटर ही बाकीचे जी लोक आहेत ते फुगडी घालत नाचत हे 2-4 किलोमीटर वारकऱ्यांच्या सोबत जाणार आणि तिथून पुढे वारकरी मग स्वतः आपला प्रवास निश्चित करणार आणि फक्त वारकरीच तेवढे पंढरपूरच्या दिशेला जाणार. 2-4 किलोमीटर चालून हे सोबतचे मंडळी परत पुन्हा मागे येणार. अशा प्रकारे हा प्रवास आहे. पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या या रोडवर आपण देखील थांबलेलो आहे आणि आता तुम्हाला मी दाखवेन की बऱ्यापैकी स्त्रिया ह्या निरोप द्यायसाठी त्यांच्या घरच्या व्यक्तींना तशा आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी विठ्ठलाचे रूप घेतलेले शिवाय भाविक झालेली जी मुलं आहेत तर त्यांना आता पुन्हा इथून पुढे जाणार नाही ते. तर ही जी रूप घेतलेली मुलं आहेत ह्यांचे वडील किंवा ह्यांचे आई वडील येणार आणि ह्यांना घेऊन जाणार आणि बाकीचे मग जे आहेत ते वारकरी आपल्या दिंडी रस्त्याने पुढे जाणार. इतके लोक चाललेले आहेत या रस्त्याने, पण याच्यापैकी पंढरीपर्यंत वारी करत जाणारी ही फक्त 70 ते 80 लोकच आहेत जी शेवटपर्यंत जाणार आहेत. ही बाकीची जी लोक आहेत ही सर्वजण निरोप द्यायला आले आहेत आणि 2-4 किलोमीटर फक्त वारीसोबत चालत जाणार आहेत आणि तेथून पुन्हा माघारी फिरणार आहेत. अशा प्रकारे आहेत. आता मी जिथे थांबलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॉली सामानाची दिसेल आणि ही लोकं चालले आहेत. प्रत्येकाने डोक्यात पांढरी टोपी घातलेली आहे. तसेच आता बघा हे घेऊन चालले बघा आई किंवा वडील त्याचे घेऊन चालले प्रत्येकाला की मुलांना घेऊन चालले. आणि या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवेन की ट्रॅक्टर चालले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये सामान आहे वारकऱ्यांचं, का तर त्यांना जेवण करायचं, ज्या ठिकाणी थांबायचं त्या ठिकाणी जेवण करायला लागणार. त्या ठिकाणी हे सामान या दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आहे. पुन्हा मागे एक ट्रॅक्टर ट्रॉली आहे त्याला देखील सामान आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा टँकर देखील आहे. तर पाण्याचा टँकर देखील त्यांना लागेल, कारण की पाणी हे जीवनावश्यक वस्तूमध्ये येतं. तर याला आहे पाण्याचा टँकर. या ट्रॅक्टरला जोडला आहे बघा पाण्याचा टँकर आणि सर्वजण भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत. हे बघा पाण्याचा ट्रॅक्टर आहे आणि त्याला सामानाचा ट्रॅक्टर देखील जोडलेला आहे. अशा प्रकारे आता सर्वजण डिग्रजच्या कृष्णा किनारहून तिकडे जाणार आणि त्यांची पंढरपूरची वारी व्यवस्थित पार पडो. आता डिग्रजच्या कृष्णा किनारी पंढरपूर वारीचे 3 भाग येणार होते ते संपले. याच्यानंतर वेगवेगळे भाग हे येत असतात. उद्या भेटू एका वेगळ्या भागात. खुश रहा, पाहत चला.